दरम्यान पीक विमा आणि संतोष देशमुख हत्याकांड या दोनही प्रकरणातला आका एकच आहे असा दावा केलाय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी। हा घोटाळा 350 कोटींचा नसून तब्बल 5000 कोटींचा असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तसंच सगळे पीक विमे एकाच तालुक्यातले आहेत असंही धस म्हणतात। चौकशी समितीकडे सगळे कागदपत्र नाहीत, हे सगळं एकच रॅकेट आहे असा दावाही धस यांनी केलाय। त्यामुळे पीक विमा घोटाळ्यासंदर्भातील नवे खुलासे आता पुढे येतात। तर सुरेश धस यांनी एक नवा आणि खळबळजनक आरोप केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आका आणि पीक विमा प्रकरणातला आका हा एकच असल्याचं सुरेश धस म्हणतात। त्यामुळे सुरेश धस यांचा नेमका रोग कुणाकडे याची चर्चा आता रंगू लागली आहे। सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमुळे पीक विमा प्रकरणातले आणखी काही महत्त्वाचे खुलासे होत आहेत। हा पीक विमा घोटाळा केवळ 350 कोटींचा नाही तर तो 5000 कोटींचा असू शकतो अशी शक्यता सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे। तुम्ही सातत्यानं दुसरीकडे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सुद्धा लावून धरताय। तुम्ही म्हणताय बीडमध्ये पीक विमा भरणारं सुद्धा एक रॅकेट आहे। त्या हत्याकांडामधलं रॅकेट आणि हे पीक विम्याचं रॅकेट यांचा काही संबंध आहे का? हे दोघं एकमेकांशी जोडलेले आहेत? एकाच तालुक्यातले लोक निघतायत, फक्त परळीच तालुक्याचे लोक निघतायत। सगळीकडे विमा भरणारे परळीचे लोक आहेत। तुम्हाला भाड आणून दाखवू का पुढच्या आठवड्यात? रॅकेट आहे का? दोन्ही रॅकेट सेम आहेत? दोन्ही रॅकेट सेमच आहेत। इधर भी आका उधर भी आका, सब आका केच लोग है।